अरे चंद्रकांत, ही कसली अट रे? शक्य होणार आहे का हे? आई, नुपूरला गाणं येतं, त्यामुळे ती त्याच्या परीक्षेत पास होईल. मुद्दा हा आहे की तो आपल्या परीक्षेत पास होतो की नाही. आपली परीक्षा? आता आपण या मुलांच्या परीक्षा पण घ्यायच्या? हे बघा, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. म्हणजे आपल्याकडे वेळ नाहीये ना. घराची अवस्था बघतोय ना आपण. मामा, मी काय म्हणतो, आपण लवकरात लवकर बार उडून देऊयात ना लग्नाचा. गंमतच आहे. म्हणजे मला गाण्याची आवड आहे आणि मुलालाही गाण्याची आवड आहे. म्हणजे आमची दोघांची आवड एकच आहे. मला मुलगा पसंत आहे. इथं काय मैफिल जमवायची नाहीये, लग्न लावून द्यायचंय. हे बघ चंद्रकांत आणि सूर्यकांत, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, हा मुलगा मला काही पसंत नाहीये. अरे गाणं गाऊन पोट भरणाऱ्या मुलाचा काय भरोसा? नाही म्हणजे बघ, उद्या जर आवाज बसला तर संसार कसा होणार आहे? आई साहेब, तो वाद्य पण वाजवतो. मग बरंच झालं की. म्हणजे गाताना कधी कधी मला पेटीची साथ होईल ना त्याची. बरोबर आहे. मग घरभर पसरावा साथीचा रोग. नाही नाही आई साहेब, तसं नाहीये. तो ना म्युझिक डिरेक्टर आहे, संगीत दिग्दर्शक. आता हे काय असतं आणखी? आई साहेब, तो आहे ना गाण्यानं चाली लावतो. तो महाराष्ट्रापासून भटिंड्यापर्यंत सगळ्यांचे ढाबे दणानून सोडलेत त्याने. होय. आणि दिग्दर्शनात पण त्याने झेंडा रोवलाय हो स्वतःचा. मी असं ऐकलंय की त्यांनी एक तारा पण शोधलाय. तुला 24 तास तारे दिसतात. तुम्ही मला काही बोललात का? सकाळपासून कुठे बाहेर गेला नाही का? नाही बोल. बाहेर जायचंय का? पटकन नुपूरला कोणी विचारलंय का की तिला संगीतकार मुलगा आवडेल का? म्हणजे काय, तिला नवरा मुलगा आवडणार. तिला पण गाण्यात आवड आहे ना. तुम्हाला सांगतो, लहानपणी तिने एकदा गाणं गायलं होतं शाळेत. तेव्हा गुरुजींनी ना तिला असं लॉलीपॉप दिला होता. ते तिने गाणं गाऊ नये म्हणून दिलं. असं काही नाही, ती छानच गाते. कधी बापाच्या काळजानं मुलीचं गाणं ऐकून पहा. ठीक आहे ठीक आहे मामा, मी काय म्हणतो, आपण आधी नुपूरचं गाणं ऐकूयात ना, मग ठरवूयात काय ते. मग होऊन जाऊ दे. आता खोचा दोन बाजूने. हा, इथे इथे सारखं कर. हा, आता हे दोन लोड दोन बाजूला ठेवा दोघींनी व्यवस्थित. बघा. हो बरोबर आहे. हो हो हो, असंच असतं. गाण्याची बैठक अशीच असते. अरे वा, विजय झाली ना सगळी तयारी? हो ना. असं वाटतंय आपल्या खानदानात रक्त नाही, गाणंच वाहतंय. पण आज हे रसिकाचं घर वाटतंय. दामोदरराव गेल्यानंतर पहिल्यांदा कोणीतरी रसिक घरात येतोय. छान तयारी झाली गाणं शिकण्याची, मस्त. ठीक आहे दादा, अरे आपली नक्टू आज गाणं गाणार आहे, त्याची तयारी ही सगळी. पण मग गाणं गाण्यासाठी हे चादर, गादी, लोड, ही पेटी, हे सगळं कशाला? भाऊजी, सगळं घरातलंच आहे, काहीच भाड्याने नाही आणलंय. हा, पण हे सगळं करायला सांगितलं कोणी तुम्हाला? अरे पण गाणं गायला तसाच माहोल तयार करावा लागतो. आलं लक्षात. हे सगळं यांच्यामुळे होतंय. सूर्यकांत, सांग त्यांना. बर, थँक्यू बाईसाहेब, हे सगळं तुमच्यामुळे होतंय. नक्की ये. आईसाहेब, रुबाबदार मुलगा आहे अगदी. आता तर हे लग्न व्हायलाच हवं बाई. 100% होणार. तुझ्या तोंडात साखर पडो. नमस्कार कर सगळ्यांना. आजोबांच्या फोटोला पण कर. हा, संगीतकार मुलगा सांगून आलाय, तिच्या घराला जरा गोडवा द्या. पण नुपूर, पुन्हा एकदा विचार करा, हे पेट्या वाजवणारे संसाराचे सुद्धा 12 वाजवतात. काय? नुपूर, तू घाबरू नको साहेब. आजी, अगं असं काही नसतं. मग त्यांनी अजून लग्न का नाही केलं? अगं त्याला चांगली मुलगी मिळाली नसेल म्हणून नसेल केलं. बर, त्याचं नाव काय आहे? गुप्त का काय ठेवलंय त्यांनी? अगं बाई, बघितलं, नाव सुद्धा गुप्त ठेवलंय. नाही नाही नाही, तसं नाही. म्हणजे ते गुप्ती, चाकू, हे असलं काहीतरी नाव आहे. एक मिनिट. त्यांचं आडनाव गुप्ते, गुप्ते, अवधूत गुप्ते. हा बरोबर. अरे त्यांचं ते गाणं फेमस नाही का? कुठलं? मधुबाला, तुझे देख के मेरी मधुबाला. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरे मनी पागल झाला. काय चाललंय तुमचं? अय्या, हे त्यांचं गाणं आहे. अय्या, किती गोड. लग्नानंतर ना मी त्यांच्या समोर बसणार आणि मग मला बघून ते असं गाणं तयार करणार. म्हणजे गाणं करताना ती मधुबाला समोर बसली होती का काय त्याच्या? ती बसली नसेल, पण मी बसणार. ते म्हणतात ना, एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो,
तशी मी सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे ना अगदी खंबीरपणे उभी राहीन. किती गोड वाटतंय ना. मला ना आत्तापासूनच सूर ऐकू येत आहेत. सनईचे सूर लग्नात ऐकू येतात ना तसे. 1 2 3 4 मी वाजवतोय जिजू, तुम्ही गाणं म्हणा. कुठलं माहितीये? तुझे देख के मेरे मधुबाला मेरा मन ये पागल झाला. बोला ना प्लीज. जरा नंतर गातो, आता नको. बरोबर, नंतर तर नंतर. यांचा चहा पिऊन झाला की नंतर लागतील गायला. काय गाणं आहे जिजू, क्लास. मधू मधू साहेबांनी तुझ्यावर गाणं गायलंय. मधू का? नाही तुमच्यावर नाही, पण ह्यांच्यावर नाही गेलेलं मी ते गाणं. अहो नसतं म्हणून काय झालं, तुम्ही माझ्यावरच गाता असं मी समजेन की. मधूचं कसं आहे, सगळ्यांना स्वतःवर घ्यायला तिला आवडतं. घरातली कामं सोडून सगळं स्वतःवर घेते ती. झालं का तुमचं सुरू दादा? हा साहेब, तुम्ही ना काय यांच्याकडे लक्ष देऊ. तुम्ही का माझ्यावर एखादं गाणं गा. गातो जरा, नंतर गातो जरा. बरोबर, पण गा बर का. पाणी द्या ना, पण नंतर बोला बर का. मला बाया माझ्यावर गाणं गाणं. ते सोडा, तुम्ही ते हे गाणं गा. कुठलं? एक बोट धरा. असं मी काय गाणं केलेलं नाही. असं काही गाणं नाहीये कुठे. ही सवय आहे याची. पकडा एखादं बोट. दुपारी फुटली आणि हे म्हटलं असतं तर नवरी नटली. काय दोन्ही म्हणून एकच गाणं आहे ते. म्हणजे बघा ना, आम्ही तुम्हाला ऑप्शन 2 दिलेत, पण गाणं एकच म्हणायला सांगतोय. म्हणा ना, म्हणा म्हणा. मला येत नाही ते गाणं. काय सांगता काय, तुम्हाला गाणं येत नाही ते? अरे आमच्याकडे तर शेंबड्या मुलाला पण गाणं येतं ते. ए यश, जरा म्हणून दाखव रे. 1 2 3 4 खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली, नवरी नटली. बानुबाई, बानुबाई सुपारी फुटली, नवरी नटली, सुपारी फुटली. पटकन. मी काय असं धरत नाही, मी फक्त सूर धरतो. अहो हे घर कोसळ अंगावर, लवकर पकडा. प्लीज प्लीज प्लीज. बानुबाई सुपारी फुटली, नवरी नटली. पण जरा जपून दांडा धरा. ओ ह्याला थांबवा ना, तेवढं केलं तरी बास आहे. यश थांब. हे बघा, हे सगळं ठीक आहे, मला रेकॉर्डिंगला जायचंय, मला उशीर होतोय. मुलगी बघायचा कार्यक्रम तेवढा आटपून घेऊया का आपण? आठवूया ना, आठवूया. नुपूर पोहे घेऊन येतच असेल तुमच्याकडे. आपण मुलीला गाण्याची आवड आहे, ती गाते ना नक्की. एक बोट धरा. आता परत काय? लहान मुलांना जसं बोट धरून चालायला शिकवतात ना, तसं आमच्याकडे लहानपणी मुलांना गळा धरून गायला शिकवलंय आम्ही. ह्याच्याकडे बघून तर असं वाटत नाही. हा, आमच्याकडे ते सतरंजी अंथरायला, माईकचं कनेक्शन लावायला, फॅन चालू करायला वगैरे ही कामं करतो. बाकी आमचं घराणं तसं जाणार आहे सगळं. हो, मुलगी सुद्धा अति उत्तम गाते. पण मुलीला गायला सांगायच्या आधी तुम्हाला कोट परीक्षा द्यावी लागेल. यश, कोट घेऊन ये. येस पप्पा. कोट? कोट का घालायचंय मी? कोट? नक्तूजी, वाय आर यू वाजविंग दिस पिगी ऑफ द बँक्स? अरे आता मला सगळीकडे सूर ऐकू येतात. ऐक ना. अगं ह्यात काय फक्त नोटा आहेत का? काहीच ऐकू येत नाहीये. मला ऐकू येत आहेत सूर. ऐक, माझ्या कानामध्ये आता व्हायोलिन वाजतंय. त्यांचे सूर माझा ताल, त्यांची लय माझं स्वप्न, सारं कसं एक होतंय आता. अगं पण त्याआधी कोट हवाय ना, तो तरी दे. अय्या हो, आता ही कोट परीक्षा झाली ना की मग सगळीकडे शहनाई ऐकू येईल. हा. काय काय झालं? अरे यार, प्रॉब्लेम आहे यार. नाही नाही नाही, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. अरे काय? नवरा मुलगा ह्यात मावेल की नाही ती शंका आहे. क्या बात आहे गुप्ते. यस. अरे काय कोट कोट करताय तुम्ही? आता मी झाबला पण घालायला तयार आहे. लताचे मोठे फॅन दिसत आहे. फॅन? जबरा फॅन आहे, जबरा फॅन. अगं आईचं नाव ऐकूनच तर ते कोट घालायला तयार झालेत.